आज आपण मूग आणि उडीद डाळीचे पापड बघणार आहोत। तर आपण इथे अर्धा किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली, त्यात एक रामबंधू मसाला पॅकेट टाकलेला आहे। तर याची प्रोसेस मी तुम्हाला कसं मळायचं, किती पीठ घ्यायचं वगैरे ते नंतर सांगेल। तर आपण हे असे गोळे करून एक असा लांब एक लाटी करायची आपल्याला त्याची, आणि नंतर त्या लाटीचे काप करायचेत। तर अशा प्रकारे आपण त्याचे काप करणार आहोत आणि याला पॅक कंटेनरमध्ये ठेवणार आहोत। तर शक्यतो पीठ हे रात्री मळलं तर खूप छान पापड होतात, कारण ते पीठ भिजलं जातं आणि आपण भिजलेल्या पिठाचे पापड छान लागतात। जर आपण ते सकाळी मळलं तर ते एवढं भिजत नाही आहे। मग अशा छोट्या लाट्या करून आपण त्याला पीठ लावणार आहोत आणि त्या पिठात बुडवून आपण हे असे पापड लाटणार आहोत। तशा गोल असा पापड लाटायचा आहे आपल्याला। हा आपला पापड लाटून झाला आहे। तो हा असा पापड तुमच्या साईजनुसार तुम्ही करू शकता, छोटी लाटी मोठी लाटी। मला ही ऑर्डर होती त्यामुळे मी थोडे मोठेच पापड लाटलेले आहेत, कारण हे भाजता पण येतात आणि तळता पण येतात। हे अशा प्रकारे